किंवा जे या शहरातली जनता आहे किंवा या शहरावर अवलंबून असलेले लोक आहेत यांना चांगल्या सोयीसुविधा या शहरामध्ये त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली अशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये एक शिस्त लावण्याचा प्रयत्न सगळ्या व्यापाऱ्यांनाचं सहकार्य त्या ठिकाणी लागेल, कणकवलीवासियांचं त्या ठिकाणी सहकार्य लागेल. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल, वाहतूक शाखा पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांची सुद्धा मदत त्या निमित्तानं या सगळ्या याच्यामध्ये लागणार आहे. खरं तर लवकरात लवकर एक म्हणजे अतिक्रमण हटावची मोहीम असेल किंवा या सगळ्या व्यापाऱ्यांना शिस्त आणण्याच्या निमित्तानं पार्किंगच्या बाबतीमध्ये असेल, व्यापाराच्या बाबतीमध्ये एक हटाव मोहीम, अतिक्रमण हटाव किंवा हे सगळं जे काय फुटपाथवर असलेलं, गटारावर असलेले जे काय व्यापारी त्या ठिकाणी बसत आहेत किंवा ज्या पद्धतीनं संपूर्ण वाहतूक कोंडी होते किंवा या शहराला प्रत्येकाला त्या ठिकाणी या सगळ्याचा मनस्ताप त्या ठिकाणी होतो. कारण जर समजा आपण गाडी घेऊन जर कणकवली शहरामध्ये जर फेरफटका मारला तर आपल्याला जे अंतर 5 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी पार करू शकतो त्याला जवळजवळ तास ते दीड 2-2 तास लागतात. ही परिस्थिती आजची त्या ठिकाणी झालेली आहे.